सुरुवातीलाच बातमी मुख्यमंत्र्यांची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराकरता मैदानात उतरतायत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता मुख्यमंत्री आता सज्ज झालेले आहेत। पंचायत समिती नगर परिषदेकरता मुख्यमंत्र्यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात होतीये। त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगाव यासह अनेक ठिकाणी मुख्यमंत्री प्रचार सभा घेतील। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेचा धडाका। निश्चितच आता शेवटचे 8 दिवस लागवे आहेत हे प्रचारासाठी उरलेले आहेत। 2 डिसेंबरला या संदर्भातील मतदान पार पडणार आहे, तर 3 तारखेला याचा निकाल असेल आणि म्हणूनच या मिनी विधानसभांच्या पहिल्या टप्प्यामध्ये आता खुद्द मुख्यमंत्री देखील थेट प्रचाराच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतील। याआधी फक्त विभागीय बैठका घेऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे संघटना चार्ज करण्याचं काम केलेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा आपण पाहत आहोत की जवळपास जर पाहायला गेलं तर या नगर परिषदांमध्ये 4000हून अधिक नगराध्यक्ष पदासाठी अर्ज आलेले आहेत, तर 50,000हून अधिक नगरसेवक पदासाठी अर्ज आलेले आहेत। त्यामुळे कालपर्यंतची जी आकडेवारी होती त्यामध्ये जवळपास 100 ठिकाणी जे नगरसेवक आहेत ते बिनविरोधाचा भाजपचे निवडून आलेले आहेत आणि हा आकडा राज्यातील सर्वात मोठा आकडा मानला जातोय। आणि या निवडणुकीमध्ये आता पुन्हा एकदा भाजपला नंबर 1 करायचा असेल तर थेट प्रचार सभांचा धडाका आता मुख्यमंत्री घेणार आहेत। उद्यापासून एकंदरीत या प्रचार सभांना सुरुवात होईल आणि पुढील 8 दिवस सातत्याने वेगवेगळ्या विभागांमध्ये आता नगर परिषदांसाठी मुख्यमंत्री सभा घेताना पाहायला मिळतील। लागवी धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।